चल सांग दिन रात साथी मन तू चल रे साथ साथ स्वप्न ते खास जिंकून आज चल रे गीत गा चल सांग दिन रात साथी मन तू चल रे साथ साथ स्वप्न ते खास जिंकून आज चल रे गीत गा तू ये रे डगर डगर नदी बहादू चिल्लर पिल्लर झोंके रे शहर शहर उड़ता रे चिल्लड़ बिल्लड़ तू मी तू सारे अलग अलग रे आम्ही ट्रॅव्हल कर आम्ही ट्रॅव्हल कर श्रीनगरमधून पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सगळ्यांना. काल आम्ही गुलमर्गवरून श्रीनगरला आलो आणि या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहोत. आज सकाळी आम्ही अराऊंड 6:45 वाजता उठलो आहे आणि 8 वाजता नाश्ता करायला जेव्हा खाली आलो तेव्हा कोणच नव्हतं. आम्ही दोघीच जण आहोत. सो बोललो एक मॉर्निंग वॉक घेऊया आणि दिवसाची सुरुवात करूया. थंडी आहे, मायनसमध्ये टेम्परेचर नसेल बहुतेक, माझ्या हिशोबाने 4 ते 5 डिग्री असेल. पण मस्त वाटते जरा सकाळी सकाळी चालतोय. आम्ही हॉटेलच्या अगदी बाहेर आहोत आणि आजचा नाश्ता खूप भारी आहे जो तुम्ही आता बघू शकता. सो आज होता मिल्क, केलॉग्स आणि नंतर ब्रेड, छोले भटुरे, पोहे ॲज युजल आणि फ्रेंच फ्राईज आणि हे नळ्या होत्या मस्त सकाळी सकाळी जे मला आवडतात. आणि आंटी आज काहीतरी नवीन आहे आमच्याकडे. आज आम्हाला केलॉग्स पण भेटले आहेत. नॉर्मल नाश्ता तर आहेच, सकाळी सकाळी पास्ता आहे, नळ्या आहेत आणि टिपिकल जो नाश्ता आम्हाला रोज भेटतो आहे पोहे, छोले कुलचे आहे. पोहे आहेत, छोले कुलचे आहेत. बट ह्या जे हॉटेलचं जे जेवण आहे ते ॲक्च्युली खूप चांगलं आहे आणि व्हरायटी देखील खायला मिळते. तो जरा आत्मतृप्त झाला आहे माझा. दिवसाची सुरुवात चांगली झाली ना की पुढचा दिवस पण चांगलाच जातो. तसे सगळेच दिवस चांगले जातात ट्रिपमधले, नो डाऊट. पण आज अजून चांगला जाईल अशी मी आशा करतो. भरपेट मनासारखा नाश्ता झाल्यावरती आम्ही निघालो सोनमर्गच्या दिशेने. मध्ये मध्ये मार्केट्स होते आणि खूप मस्त प्रवास झाला आमचा. आम्ही 10:30 वाजता हॉटेलमधून निघालो आणि आता दुपारचे 12:45 झाले आहेत. आम्ही सोनमर्गच्या दिशेने आहोत. अजून 1 तास आहे इथून सोनमर्ग. मी तर ऑलमोस्ट झोपलेलो, मॅडम तुम्हाला वाटत असेल. आणि आय वोकअप विथ दिस ब्युटिफुल व्ह्यू. म्हणजे आणि काय हवं आयुष्यात. इथे आम्ही जरा आता चहा नाश्ता करणार आहोत. थोडं शॉपिंगसाठी पण इथे काय काय आहे. दिल्ली दरबार ढाबा म्हणून. सहसा मी इकडून काही नाही घेणार, फक्त तुम्हाला दाखवेल तिकडे आतमध्ये काय आहे. मी फोकस करतो आहे की इकडे काहीतरी लोकल मार्केटमधून घेईल. सो लेट्स सी जर काही पुढे भेटलं तर. पण सोनमर्गमध्ये काल -20 होतं. आता इथे बोलत आहेत की -12 पर्यंत होईल. सो लेट्स सी कितपर्यंत थंडी वाढत जाते. बट सोनमर्ग खूप सुंदर आहे असं तरी वाटते. आणि गरम रहेगा. इथे हे असं हाफ बेक्ड असतं सगळं आणि
ही लोक मग तळ्याला घालतात. इथे आमची चहा बनते. प्यारे बच्चे, पैसा मांगने के लिए बराबर आते हैं वो लोग. बात नहीं यार, क्यूटीज है. हाय गाइस, हम बोलो. कहाँ है? सोनमर्ग में है. यहाँ पे कड़ाके की ठंड हो रही है, इतनी ठंड की हाथ पूरे ठंडे पड़े. और अब हम ग्लेशियर की ओर जा रहे हैं, जहाँ पे हमें पता चला हमें पोनी लेना पड़ेगा. क्या लेना पड़ेगा? पोनी लेना पड़ेगा, which is a horse. हाँ. So you need to stop that, and you have to go at a peak wherein there is a glacier, and trust me, it's beautiful. So are you prepared for that? आई एम प्रिपेयर्ड फॉर दैट. बट पैसा कितना लगेगा? पैसा कितना उड़ेगा वो बताओ. I asked the same question to that fellow. हाँ. He's like, it depends upon the union. So they have their union, so they don't have any sort of idea how much it's going to be. So God knows. Let's see how it goes. Let's see how it goes. How many thousands? Again? Maybe a couple of thousands. Okay. आम्ही इथून पुढे निघालो आणि आमची गाडी सोनमार्ग टनलमधून जात होती. हे टनल अगदीच 15 ते 20 दिवसाआधीच ओपन झालं होतं आणि कसलं भारी आहे हे टनल. म्हणजे हे खरं तर खूपच मोठं टनल आहे आणि मजा वाटते. मध्येच काळोख येतो आणि मी फ्रंट सीटला जाऊन बसलेलो कारण का मला हे सगळं कॅप्चर करायचं होतं आणि अनुभवायचं होतं. तुम्ही बघू शकता की आतमध्ये त्या लोकांनी पंखे लावलेले आहेत आणि जेव्हा म्हणजे जस्ट वेट तुम्ही हा जो नजारा आता पाहाल तो पाहताना अंगावरती शहारे आलेले. म्हणजे त्या टनलमधून जेव्हा आम्ही अशा प्रकारे बाहेर पडलो तेव्हा असं वाटत होतं की भाई स्वर्गाचे दार आपल्यासाठी उघडे झालेले आहेत. सगळीकडे जिथे पाहत होतो तिथे फक्त बर्फ होता आणि त्या बर्फाच्या डोंगरांमधून आमची गाडी शांतपणे हळुवारपणे पुढे जात होती. म्हणजे हे जर अनुभवायचं असेल तर तुम्हाला तिथे असलं पाहिजे. आम्ही इकडे सोनमार्गला खाली पोहोचलो आहोत आणि इथं खूप निगोशिएट आपल्याला करायला लागतं. शूजसाठी आधी ती लोक 200 रुपये बोलतात, मग नंतर ड्रेससाठी लोक 450 रुपये बोलतात. पण एवढं सगळं ऐकून घ्यायचं नाही. तुमची बार्गेनिंग स्किल्स खूप चांगली पाहिजे. K1 पॉईंटला जायला आम्हाला सांगितलं आधी की 1500 रुपये आणि K2ला परत 2500 रुपये. आमच्याकडे ग्रुप जरा मोठा आहे सो जबरदस्त बार्गेनिंग केल्यावरती आम्हाला शूज K1 K2 1200 रुपयेमध्ये होत आहे. सो अ गुड डील. आता एक्सपिरियन्स कसा असेल तो बघूया. एकदम धीरे. आधी इथून आम्ही जेव्हा वर पोचलो तेव्हा जामच मजा आली. म्हणजे आय गेस जे पैसे दिले ते वर्थ होते. आता वर आम्ही थोडे इकडे मस्त मस्त स्लोमोज फोटोज काढतो कारण का लोकेशनच इतकं भारी आहे. सनसेट होतो आहे
आणि दिस इज द व्ह्यू. या पॉईंटला K2 पॉईंट ही लोक बोलत आहेत. सो आम्ही इथे आहोत. अराउंड 4 वाजता टेम्परेचर आता थोडं ड्रॉप होत आहे. आम्हाला अजून 2-3 फोटोज वगैरे काढून आम्ही इकडून पटकन निघणार आहोत. नाक वगैरे सून होत आहे. बट खरंच जाम मजा येते. ठीक आहे 1200 त्यांनी घेतले बट इट्स वर्थ स्पेंडिंग दॅट मच अमाऊंट ऑफ मनी. दॅट इज वॉट आय विल से अँड आय विल रिकमेंड एव्हरीवन दॅट प्लीज डू कम हिअर. आणि बार्गेनिंग खूप महत्त्वाची आहे तुम्हाला. सो येस मजा येते. लोग स्ट्रगल कर रहे हैं पर लोगों को आना है. हा एकदा पडून मोकळा झालाय. यस. अरे बर्फ में गिरे नहीं तो कहाँ गिरेगा. माझे पाय अजूनपर्यंत शाबूत आहेत. मला ह्यांचा स्किल कळाला आहे. यू नीड टू मिनी स्टेप्स. You need to do like this. इथे ते सेम जे काल गुलमर्गला होतं. मॅग्या वगैरे बनवत आहे तिकडे आणि काय काय थोडीशी लुटमार हे काय. आणि आम्ही जरा इथून ह्या साईडला आहोत. तिथे आम्ही जाऊन आलो पुढून. आता आम्ही इकडे आहोत. पर मुंह किधर है उसका. बनाना है अभी. इतना छोटा. हाँ छोटा ही मुंह बनाना है. फेमस हो गया भाई ये तो. क्या कर रहे हो. अब इसका इंस्टाग्राम आईडी बनाओ. किसने बनाया वो. हम लोग ने आपने बनाया. बहुत क्यूट है. स्नोफॉल देखने के लिए इधर बहुत पब्लिक है और इस मैम के एफर्ट्स है स्नोफॉल बनाने के लिए. थैंक यू सो मच फॉर अ क्यूटी स्नोमॅन. वाव. आता ह्याला नागडं करतायत ही लोक. दे दीजिए. इस टकले को अभी ऐसे ही छोड़ के हम लोग जा रहे हैं. बाय बाय स्नोमॅन. कळालं. हे असं असतं. जोपर्यंत तुम्ही छान असता, तुमच्याकडे पैसा असतो, तुम्ही चांगले ड्रेसअप असता, तोपर्यंत दुनिया तुम्हाला विचारते. आणि एकदा तुमची हालत अशी झाली की तुम्हाला दुनिया कोणी विचारत नाही. सगळे गेले जे फोटो काढणारे होते आणि हा एकटा आता टकला नागडा असाच राहिला आहे. ही असते दुनिया. ही असते. संध्याकाळचे 5 वाजल्यात. आम्ही अजून वरच आहोत. रील्स वगैरे शूट करत होतो. माहिती नाही बर्फ कुठपर्यंत गेलाय. बर्फ कुठपर्यंत गेला ते माहिती नाही. बसून लोळून आणि चढून वगैरे तोंडावरती बर्फ मारून वगैरे आम्ही रील शूट केले आहेत. ते सगळे इंस्टावरती मी टाकेलच. आता इथे टेम्परेचर डाऊन होत चाललंय. सो आय एम फुल्ली कवर्ड. आणि इथे अराउंड 30 मिनिट आम्ही थांबलो आहे. अजून 20-1 मिनिटं तरी लागतील आम्हाला. हे जी राईड आहे ती पुन्हा एकदा आम्हाला खाली उतरवणार आहे त्यासाठी. सो लेट्स सी. आता थंडी वाढायला लागली आहे आणि माझा चष्मा जो 100 रुपयाचा होता तो कुठेतरी हरवला आहे. सो नस्तर गेली असं मी समजेल आणि पुढे चालेल. आता काय करू शकतो ना. आता मागे जाऊन परत चष्मा कोण शोधतो. घेऊया नवीन. इकडे 50-50 रुपयाला पण चष्मा भेटत आहे. तर ठीक आहे. म्हणजे सूर्य मावळलाय त्या साईडने डोंगरावरून. इथून ऊन दिसतंय तुम्हाला पण. सो इथून आम्हाला जसं की मी सांगितलं की 20-25 मिनटं आम्हाला थांबावं लागलं आणि मग नंतर आम्ही खाली उतरलो. खाली जातानाचा मी व्हिडिओ अजिबात शूट करू शकलो नाही कारण का 7 वाजले होते ऑलमोस्ट आणि माझे हात कापत होते. मग नंतर बसमध्ये बसलो आणि पुन्हा श्रीनगरच्या दिशेने आम्ही निघालो. आम्ही आता सोनमर्गवरून परत श्रीनगरला आलो आहे. सेम हॉटेलमध्ये भरपूर सारी शॉपिंग केली आहे. आता त्यांच्याशी बार्गेन वगैरे करायला लागते म्हणून मी ते सगळं काही कवर केलं नाही. आता थंडी आहे भरपूर. सो आम्ही आता पुन्हा हॉटेलमध्ये जातो आहे.
आजचा ब्लॉग आपण इथूनच चालू केलेला आहे आणि बहुतेक आज आपण इकडेच एंड करूया. आम्ही दोघेच राहिले आहोत मागे, कारण का आम्ही छोट्या बसने पुढे आलो आणि आमचे जे मेन बॅग्स होते ते मागच्या मोठ्या बसमध्ये होते, त्यामुळे आम्हाला बाहेर परत चालत यावं लागलं. पण मस्त वाटते. सकाळी मॉर्निंग वॉक घेतला, आता नाईट वॉक चालला आहे. पण नाईट वॉक अजून पोटात अन्नाचा दाना नसून आहे. सो येस, आता जाऊ आणि जेवायला बसू. हां, पण खरेदी मनासारखी झाली आहे, सो जरा चांगलं वाटतंय. खूप छान छान वस्तू मिळाल्यात. उद्या मी जर मार्केट असेल तर कवर करायचा प्रयत्न करेल. बट मार्केट कवर करताना थोडं एवढंच असते की कॅमेराज ऑन केला तर ती लोक बार्गेन करायला मागत नाहीत आणि हवा का सवा रेट देतात. आणि इथे बार्गेन केल्याशिवाय काहीच होणार नाही. ती लोक डिरेक्ट 50% तर खाली तुम्ही बार्गेन चालू करा. हां, म्हणजे मी तरी स्टार्ट 50%च्या बिलोपासूनच करतो. सो दे कम टू अ व्हेरी गुड प्राइस. हाँ, 60-70 के आसपास वो लोग दे देते हैं, विच इज़ दी ओजी प्राइस. सो लेट्स सी. आता आम्ही हॉटेलकडे आलेलो आहोत अँड वी आर हेडिंग बॅक टू आवर रूम. चलो, बाय बाय.